लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेले श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर, मोठा महादेव हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। श्रावण महिन्यात दर्शनासाठी येथे नाशिक, छत्रपती संभाजीनगर व जळगाव येथून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। यावर्षी जातेगाव, लोढरा, आडगाव परिसरातील ग्रामस्थ, तरुण मंडळी तसेच बचत गटातील महिलांनी भाविकांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। यामुळे यात्रा उत्सव उत्साहात पार पडला। लाखो भाविकांच्या गर्दीमुळे दर्शनासाठी शिखरावर मोठ्या प्रमाणावर लूट उसळला होता। मात्र भाविकांनी दर्शनानंतर टाकलेले खाद्यपदार्थांचे अवशेष, प्लास्टिक बाटल्या तसेच पिंडीवर अर्पण केलेले नारळ, फुले, हार या वस्तूंमुळे डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता। या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची पवित्रता आणि स्वच्छता टिकवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला। यामध्ये विजय पाटील, संतोष कायस्थ, अक्षय जिम्मन, दादासाहेब शिंदे, देविदास पाटील, राजू निकम यांच्यासह गावकरी व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन महादेव डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवली। कचरा हटवून परिसर स्वच्छ व पवित्र करण्यात आला। नमस्कार, जय पिनाकेश्वर। जय पिनाकेश्वर। आज भगवान पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या या प्रांगणामध्ये आज जातेगाव, आडगाव, बोलठाण या गावातील काही पर्यावरणप्रेमी किंवा भगवान पिनाकेश्वरावर मनापासून प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आणि या परिसरातील सर्व हा परिसर स्वच्छ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। गेल्या 1 महिन्यापासून भाविक या पिनाकेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहे, परंतु डोंगराच्या पायथ्यापासून तो मंदिरापर्यंत असंख्य प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या आणि नवी अशी अनेक प्रकारचे कचरा या ठिकाणी जमा झालेला आहे। आणि गेल्या 8 दिवसापासून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक ध्यास घेतला की हा परिसर आपण स्वच्छ केला पाहिजे, कारण या परिसरामध्ये आपले बऱ्याचशा गौमाता या ठिकाणी चरण्यासाठी येतात, त्या ठिकाणी त्या प्लास्टिक खाऊ शकतात आणि हे सगळं होऊ नये आणि या पर्यावरणाचा किंवा स्वच्छतेचा या ठिकाणी समतोल राखण्यात यावा म्हणून आज आम्ही सर्व या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी उपस्थित आलो। हा मंदिराचा प्रिमायसेस संपूर्ण स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे। हे काम एका दिवसाचं किंवा एकट्या माणसाचं नाही, तरी या ठिकाणी आज 20-25 कार्यकर्ते, समाजसेवी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले। त्यामध्ये आमचे सत्ताजोग कायस्थ असतील, देविदास मामा असतील, त्यानंतर राजाभाऊ कदम असतील, आणखी आडगावची सगळी मंडळी, हेमंत पाटील ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। तर या सरपंच दादाभाऊ शिंदे दादाभाऊ शिंदे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहे। त्यानंतर आमचे ट्रस्टचे सदस्य हे सुद्धा शिवाजीवर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि ट्रस्टच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी आणि त्या ठिकाणी व्यवस्थापक व त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या स्वच्छतेच्या मोहिमेसाठी मदत केली, त्यांचे मनापासून धन्यवाद। आणि ही मोहीम सदैव आपण ही चालू ठेवावी लागणार आहे, कारण हा परिसर या पर्यावरणाचं आपल्याला या ठिकाणी स्वच्छता ठेवून आपलं आद्य कर्तव्य असणार आहे। कारण हे बघा, स्वच्छता आपण ज्यावेळेस करू हीच खरी देवाची पूजा असेल। कारण संत गाडगे महाराज हे पंढरपूरला जरी गेले असतील, त्या ठिकाणी एकदा ते स्वच्छता करीत होते, ते कधी देवाच्या दर्शनाला गेले नाही, परंतु त्या ठिकाणच्या स्वच्छतेला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे। म्हणून तो आदर्श ठेवून आपण सर्वांनी या परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करावा अशी सर्वांना नम्रतेची विनंती करतो। आजपासून ही स्वच्छतेची मोहीम सुरू झाली आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी या मंदिरावरती, या मंदिराच्या परिसरामध्ये येऊन आपलं योगदान देऊन हा परिसर स्वच्छ करावा, जेणेकरून आपल्या या परिसरातल्या सर्व गोमाता यांचं आरोग्य व्यवस्थित राहील आणि या ठिकाणचं जे नैसर्गिक जनजीवन आहे ते सुद्धा व्यवस्थित राहील अशी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी, जय हरी, जय पिनाकेश्वर। धन्यवाद। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.